नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. आज आपण बोलणार आहोत अशा एका मार्केटबद्दल जिथं गोल्डची किंमत एका रात्रीत 2% पडू शकते. क्रूड ऑइल एका आठवड्यामध्ये 10 ते 15% वाढू शकतं किंवा पडू शकतं. आणि एक ट्रेंड ट्रेडर याच मोमेंटममधून लाखो रुपये कमवतो आणि एक अनट्रेंड ट्रेडर जो असतो तो या मोमेंटममध्ये कॅपिटल कमावतो. मित्रांनो, आपण बोलतोय कमोडिटी मार्केटबद्दल, स्टॉक मार्केटबद्दल तर तुम्हाला सर्व गोष्टी माहीतच आहेत. सेन्सेक्स, निफ्टी, शेअर्स. पण कमोडिटी मार्केट म्हणजे काय? एमसेक्स म्हणजे काय? गोल्ड फ्युचर, क्रूड ऑइल, सिल्व्हर या ट्रेडिंग कसं होतं? हां, सर्वात महत्त्वाचं, त्याला किती मार्जिन लागतं, लॉट साईज किती आहे, एक्सपायरी कधी असते, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला कव्हर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. कमोडिटी मार्केट म्हणजे काय, MCX, NCD, EX काय आहे, पॉप्युलर कमोडिटीज कुठल्या, त्याचं लॉट साईज किती आहे, मार्जिन किती आहे, त्याचा एक कंप्लीट टेबल तुमच्यासोबत शेअर करेल. एक्सपायरी सिस्टम इथं कशी काम करते, हां, ट्रेडिंग करायचं असेल तर ब्रोकर, प्लॅटफॉर्म, ऑर्डर कशा टाकल्या जातात, कोणते इव्हेंट असतात जे या मार्केटवर इम्पॅक्ट करतात, कोणती वेबसाईट आपण वापरली पाहिजेत ज्यामुळे सर्व माहिती टाईम टू टाईम मिळेल. सर्वात महत्त्वाचं, काय करावे काय करू नये. आणि मित्रांनो, ऑप्शनमध्ये देखील काम करू शकतो का कमोडिटीमध्ये, तर नक्की करू शकतो मित्रांनो. पण एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. आधी डिस्क्लेमर सांगतो, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. मी सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहे. ट्रेडिंगमध्ये रिस्क असते, तुम्ही स्वतः त्याचं ॲनालिसिस करा आणि त्यानंतरच या गोष्टींमध्ये काम करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही ट्रेडर मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, कारण ही माहिती सर्वांना मिळणं आवश्यक आहे. सुरुवात करूया. कमोडिटी म्हणजे काय? कमोडिटी म्हणजे एक फिजिकल गुड्स, ज्या गोष्टीला तुम्ही टच करू शकता, पाहू शकता. जसं की गोल्ड ही एक कमोडिटी आहे, क्रूड ऑइल ही सुद्धा एक कमोडिटी आहे, गहू, कापूस, ऊस ह्या सगळ्या कमोडिटी आहेत. आणि कमोडिटी मार्केट म्हणजे काय? या फिजिकल गुड्सचं फायनान्शियल मार्केट. म्हणजे तिथं तुम्ही ॲक्च्युअल गोल्ड विकत घेत नाहीये, तुम्ही गोल्डचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट विकत घेता. मित्रांनो, MCX, NCD, EX मध्ये काय फरक आहे? तर इंडियामध्ये 2 कमोडिटी एक्सचेंज आहेत. पहिलं आहे MCX, ज्याला मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया असं म्हणतात. यावर ट्रेड होतं गोल्ड, सिल्वर, कॉपर, झिंक, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, मेटल आणि एनर्जी. MCX हे भारतातलं सर्वात मोठं कमोडिटी एक्सचेंज आहे. दुसरं आहे NCD, EX, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. यावर काय ट्रेड होतं? तर ॲग्री कमोडिटी, मग चना असेल, कॉटन असेल, सोयाबीन असेल, वीट असेल. फार्मर आणि ॲग्री बिझनेसेससाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पहिल्यांदा लक्षात. आता कमोडिटी मार्केट का महत्त्वाचं आहे? मित्रांनो, भारत हा जगातला सर्वात मोठा गोल्ड कन्झ्युमरपैकी एक आहे. आणि क्रूड ऑइल पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावं लागतं. त्यामुळं क्रूड ऑइल प्राइस थेट आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम करतात. आणि शेती हा भारतातला ॲग्रिकल्चरचा खूप मोठा बिझनेस आहे. ॲग्री कमोडिटीच्या प्राइस शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करतात. म्हणजे कमोडिटी मार्केट फक्त ट्रेडरसाठी नाहीये, तर हे इकॉनॉमीचं फंडामेंटल पार्ट आहे. मग मित्रांनो, आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू. बाबा, कुठले कमोडिटी आहेत ज्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, त्याची लॉट साईज काय आहे, त्याची मार्जिन रिक्वायरमेंट किती, ह्या गोष्टी पण समजून घेणं गरजेचं. सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करू लॉट साईज पासून. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही एक शेअर्स घेऊ शकता, TCS, रिलायन्स, इन्फोसिस किंवा एंजल वनचा. पण कमोडिटीमध्ये, फ्युचरमध्ये तुम्हाला मिनिमम एक लॉट बाय करावं लागतं. म्हणजे प्रत्येक कमोडिटीचा एक वेगळा लॉट साईज असतो. उदाहरणार्थ गोल्डचा जर विचार केला तर एक लॉट 1 किलोग्रॅमचा असतो. जर गोल्डची किंमत 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर 1 किलो गोल्डसाठी 6,20,000 रुपये लागते. म्हणजे तुम्ही 6,20,000चं कॉन्ट्रॅक्ट घेत आहात. मित्रांनो, फ्युचरमध्ये लॉट साईज वेगळी आहे आणि ऑप्शनमध्ये लॉट साईज वेगळी आहे. हा डेटा बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो डेटा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मित्रांनो, तुमच्या समोर जे आहे ना, ह्या सगळ्या कमोडिटीज आहेत. ऑल कमोडिटीची लॉट साईज आहे. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं तर MCX कमोडिटी कुठल्या आहेत? तर इथं आपल्याकडे ऑप्शन आहेत, कॉपर, क्रूड ऑइल मिनी, गोल्ड मिनी, नॅचरल मिनी, नॅचरल गॅस, सिल्वर मिनी आणि झिंक. ओके, याची लॉट साईज बघा, 2,500 किलो, 100 बॅरल्स, 10 बॅरल्स, 1 kg, 100 ग्रॅम्स, 250 mm ब्युटी मेट्रिक टन. ओके, या पद्धतीने ह्या प्रत्येकाच्या काय लॉट साईज वेगळ्या आहेत. तुम्ही जर इथं क्लिक केलं ना तर तुम्हाला फ्युचरची पण काय होईल, लॉट साईज दिसून. आता ऑप्शनमध्ये कॉन्ट्रॅक्ट वेगळे आहेत, फ्युचरमधले कॉन्ट्रॅक्ट थोडी वेगळे आहेत. ॲल्युमिनियम आहे, त्यानंतर कॉपर आहे, कॉटन आहे, क्रूड ऑइल आहे. बघा, गोल्डचा जर विचार केला तर गोल्ड फ्युचर 1, 2, 3, 4, 5 प्रकारे तुम्ही गोल्ड फ्युचर बाय करू शकता. जसं की 10 ग्रॅम असेल, 1 ग्रॅमचा पण गोल्ड फ्युचर बाय करू शकता, 100 ग्रॅमचा करू शकता, 8 ग्रॅमचा करू शकता, 1 किलोचा गोल्ड फ्युचर बाय करू शकता. आणि मित्रांनो, गोल्ड फ्युचर देखील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वन ऑफ द बेस्ट असेट क्लासपैकी एक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकचा फ्युचरचा लॉट साईज वेगळी आहे, प्रत्येकाचं मार्जिन देखील काय आहे, वेगळं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे इतक्या कमोडिटीमध्ये तुम्ही काय करू शकता, काम करू शकता. आणि
ते पण रात्री 11 वाजेपर्यंत करू शकता. आता मित्रांनो बघा, लॉट साईज बघितल्यानंतर तर तुमचे डोळेच फिरले असते. अरे बापरे, इतकी मोठी लॉट साईज. जसं की गोल्डचा जर विचार केला तर 1 किलो गोल्ड घेण्यासाठी 6,20,000 रुपये द्यावे लागतात. पण नाही आहे, असं बिलकुल नाही आहे मित्रांनो. फ्युचरमध्ये तुम्हाला मार्जिन द्यायचा असतो, जो साधारणतः कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या 8 ते 12% असतो. म्हणजेच 6.2 लाखाचं जर गोल्ड कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुम्हाला फक्त 55 ते 65,000 रुपयेच मार्जिन लागतं. हे लेव्हरेज आहे आणि लेव्हरेज म्हणजेच डबल रिवॉर्डची शक्यता देखील असते. जर प्राइस तुमच्या बाजूने गेली तर खूप मोठा प्रॉफिट होतो आणि जर प्राइस तुमच्या विरुद्ध साईडला गेली तर लॉस देखील तितकाच मोठा असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. मी तुम्हाला अजून एक टेबल दाखवतो ज्यामध्ये प्रमुख कमॉडिटी आणि त्या कमॉडिटीची लॉट साईज आणि त्याला साधारणतः किती मार्जिन लागतं, त्याची एक्सपायरी कधी असते, त्याचबरोबर त्याचे ऑप्शन आहेत की नाहीत ह्याची माहिती आहे स्क्रीनवर. चला आता मित्रांनो बघा, गोल्ड असेल, गोल्ड मिनी असेल, सिल्वर बिग असेल, सिल्वर मिनी असेल, क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस, कॉपर, झिंक, कॉटन, ह्या सर्व कमॉडिटी MCX वर अवेलेबल आहे. त्याची लॉट साईज आणि साधारणतः मार्जिन जर बघितलं 55,000 ते 65,000. गोल्ड मिनी बाय करायचं असेल तर 5,500 ते 6,500 मध्ये तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. सिल्वर जर बाय करायचं असेल बिग 30 किलोचा तर साधारणतः तुम्हाला 75,000 ते 90,000 रुपये लागू शकतात. सिल्वर मिनी 12,000 ते 15,000 बाय करू शकता. क्रूड ऑइल जे आहे ना 100 बॅरलचं 35,000 ते 55,000 लागतात. तेच जर तुम्ही नॅचरल गॅसमध्ये गेला तर 20-30,000 मध्ये पण होतं. आता बघा, हे मार्जिन तुम्ही वाचून घ्या. ऑप्शन आहेत का, गोल्डमध्ये ऑप्शनमध्ये काम करू शकता. गोल्ड मिनीमध्ये मात्र ऑप्शन नाहीये. भारतात सर्वात जास्त ऑप्शनमध्ये काम कुठल्या कमॉडिटीमध्ये होतं, एक आहे क्रूड ऑइल, सिल्वर, गोल्ड आणि नॅचरल गॅस. यामध्ये तुम्हाला काय करायचं, काम करा. आता मंथली एक्सपायरी त्याची प्रत्येकाची वेगवेगळी असते, वेगवेगळ्या तारखेला असते. एका दिवशी सर्वांच्या एक्सपायरी देखील असत नाहीत, वेगवेगळ्या असतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे जे मार्जिन आहे ना मित्रांनो, हे ब्रोकरनुसार, व्होलॅटिलिटीनुसार, स्पॅननुसार प्लस एक्सपोजर मार्जिन हे कंटिन्यू बदलत असतं. तुम्ही जर अँजल 1चा प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तिथं वेगळं असेल. तुम्ही धनचा प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तिथं मार्जिन थोडंफार डिफरंट असू शकतं. आता मित्रांनो, आपण प्रत्येक कमॉडिटी वाईज थोडक्यात माहिती बघू. गोल्ड मित्रांनो, गोल्ड हे भारतातलं सर्वात मोठं पॉप्युलर कमॉडिटी ट्रेडिंग असेट आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होतं. विशेषतः जर गोल्ड बिगमध्ये काम करायचं असेल 1 किलोच्या लॉटनं, तर तुमच्याकडे चांगला मार्केटचा एक्सपिरियन्स असेल तर सुरुवात करा. तुम्ही जर नवीन असाल तर गोल्ड मिनी 100 ग्रॅमपासून देखील सुरुवात करू शकता, किंवा एकदम तुमच्याकडे कमी कॅपिटल असेल तर गोल्ड गिनीपासून देखील सुरुवात करू शकता. काही अडचण नाही. गोल्डची प्राइस मेनली डॉलर इंडेक्स, US इन्फ्लेशन आणि अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे रेट्स आहेत यावर मेनली डिपेंड असते. सिल्वरचा जर विचार केला तर सिल्वर हे गोल्डपेक्षा जास्त व्हॉलटाईल आहे. सिल्वरचा यूज इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो, सोलार पॅनल, EV, इलेक्ट्रॉनिक्समध्ये. म्हणजे सिल्वरची प्राइस इकॉनॉमिक ग्रोथवर जास्त डिपेंड आहे. आणि सिल्वरचा बिग कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल 30 किलोचा तर कॅपिटल खूप लागतं. बिगिनरसाठी 5 किलो इनफ आहे, प्लॅन लक्षात घ्या. क्रूड ऑइलचा जर विचार केला तर क्रूड ऑइल देखील खूप जास्त व्होलटाईल कमॉडिटी आहे. एक लॉट इथं 100 बॅरलचा असतो. क्रूड ऑइलच्या प्राइस डिपेंड करतात ओपेकचं डिसिजन, US इन्व्हेंटरी डेटा, जिओ पॉलिटिकल टेन्शनवर. आणि विशेषतः नॅचरल गॅसचा जर विचार केला तर नॅचरल गॅस थोडं अनप्रिडिक्टेबल कमॉडिटी आहे, वेदरवर डिपेंड आहे. आणि बिगनरनी साधारणतः नॅचरल गॅसपासून दूर राहिलं तरी चालेल. आता मित्रांनो, कमॉडिटीचं एक्सपायरी कशी काम करते. ओके, कमॉडिटी फ्युचरमध्ये एक्सपायरी स्टॉक ऑप्शनसाठी थोडी वेगळी आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण ह्या गोष्टी आपल्याला जर माहीत नसतील आणि त्याच्याशिवाय जर ट्रेडिंग केलं तर अडचण येऊ शकते. एक्सपायरी म्हणजे काय, फ्युचर कॉन्ट्रॅक्टचं एक ॲग्रीमेंट असतं स्पेसिफिक डेटला, त्या स्पेसिफिक प्राइसवर बाय सेल करायचं असतं. ती स्पेसिफिक डेटलाच आपण एक्सपायरी डेट म्हणतो. एक्सपायरी डेट आल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट सेटल होतात. ती कॅश सेटलमेंट असू शकते किंवा फिजिकल सेटलमेंट पण असू शकते. MCX वर जर बघितलं तर मेजॉरिटी कॉन्ट्रॅक्ट ही कॅशमध्ये सेटल होतात. म्हणजे इथं ॲक्च्युअली गोल्ड बाय किंवा सेल करायची तुम्हाला गरज नाही. तुमचं जे प्रॉफिट लॉस असेल ते कॅशमध्ये सेटल होतं. आता इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे MCX वरती ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करता एक्सपायरीच्या दृष्टीनं, तर गोल्ड आणि सिल्वरची त्या महिन्याच्या शेवटच्या 5 ट्रेडिंग डेच्या आधी एक्सपायरी असते. म्हणजे जर महिना 31 तारखेला संपत असेल तर एक्सपायरी साधारणतः 25 किंवा 26 तारखेला येऊ शकते. क्रूड ऑइलचा जर विचार केला तर प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेच्या आसपास इथं एक्सपायरी असते. त्याच्या आधी देखील येऊ शकते, एक दिवस पुढे देखील जाऊ शकते, नाही असं नाही. आणि नॅचरल गॅसचा जर विचार केला तर महिन्याच्या 25 तारखेच्या आसपास इथं पण एक्सपायरी असते. आता मित्रांनो, तुम्हाला जर एक्सपायरी डेट बघायची असेल एक्झॅक्ट कधी असते तर ते पण दाखवतो. चला आता मी या ठिकाणी आपण कमॉडिटीचा विषय तर फक्त कमॉडिटी सिलेक्ट करतो. कमॉडिटीला क्लिक केल्यानंतर बघा इथं 17 मार्चला क्रूड ऑइल मिनी याची एक्सपायरी आहे ऑप्शनची. 18 मार्चला कमॉडिटीमध्ये निकेलची एक्सपायरी आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्टची. त्यानंतर जर बघितलं तर 19 मार्चला कमॉडिटी क्रूड ऑइल मिनी फ्युचरची एक्सपायरी आहे. 24 मार्चला कमॉडिटीमध्ये जर बघितलं तर मेटल ऑप्शन आणि फ्युचर दोघांचे आहे, गोल्डचे, कॉपर, झिंक, नॅचरल गॅस.
नॅचरल गॅस मिनी, ह्या सगळ्यांच्या ऑप्शनच्या एक्सपायरी तुम्हाला या ठिकाणी असलेल्या दिसून येतील. त्यानंतर जर बघितलं तर 26 मार्चला कमोडिटीमध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे आहेत नॅचरल गॅस मिनी, सिल्वर ऑप्शनचे या ठिकाणी एक्सपायरी, गोल्डची देखील एक्सपायरी. 30 मार्चला बघितलं तर इकडे देखील इलेक्ट्रिकचे एक्सपायरी असलेले दिसून येते, ॲल्युमिनियमचे एक्सपायरी 31 मार्चला असलेले दिसून येते. म्हणजे ह्या साधारणतः वेगवेगळ्या असेट क्लास आहेत आणि ह्यांच्या एक्सपायरी जे ते या ठिकाणी असलेल्या तुम्हाला दिसून येतील. परत एप्रिलचा जर विचार केला, 2nd, 3rd, 15 एप्रिलला गोल्ड मिनी असेल आणि निकेलचे फ्युचरचे एक्सपायरी असलेले दिसून येते. म्हणजे अशा वेगवेगळ्या तारखेला ह्यांच्या एक्सपायरी होतात. म्हणजे तुम्हाला कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करताना देखील खूप कमी मार्जिनमध्ये, व्होलॅटिलिटीमध्ये काम करायचं असेल तर कमोडिटी देखील एक बेस्ट असेट क्लास आहे. या सगळ्यांच्या एक्सपायरी ज्या आहेत त्या असतात. इथं मंथली बेसिसवर तुम्हाला नाही म्हटलं तरी 5 ते 6 एक्सपायरीला ट्रेड करायला संधी मिळू शकते. आता बघा मित्रांनो, कमोडिटीमध्ये काम करत असताना अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे. नियर मंथ आणि फार मंथच्या एक्सपायरी इथं देखील असतात. जसं निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये असतात. M6वर एका कमोडिटीचे मल्टिपल मंथचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला ट्रेडिंगसाठी अवेलेबल असतात. गोल्डमध्ये काम करायचं असेल मार्च, एप्रिल, जूनपर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट असतात. नियर मंथ कॉन्ट्रॅक्टचा अर्थ सर्वात जवळची एक्सपायरी, यात लिक्विडिटी खूप जास्त असते. आणि फार मंथच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर गेला तर इथं लिक्विडिटी कमी असते आणि पण स्प्रेड मात्र खूप जास्त असतो. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. ट्रेडरने ऑलवेज प्रिपेअर करायला पाहिजे नियर मंथ कॉन्ट्रॅक्ट, कारण इथं बीड आस्क स्प्रेड खूप चांगला असतो, त्यामुळे त्याचा बेनिफिट होतो. अजून एक गोष्ट करू शकता, विशेषतः तुम्ही जे छोटे कॉन्ट्रॅक्ट साईजचे आहेत ना, फ्युचरमध्ये काम करताना रोल ओव्हर वापरू शकता. जर तुम्हाला एखाद्या कमोडिटीमध्ये पोझिशन होल्ड ठेवायची असेल तर एक्सपायरी नंतर तुम्हाला ती रोल ओव्हर करायला लागते. म्हणजे काय, नियर मंथ पॉसिबल एक्सपायरी असेल तर ती क्लोज करायची आणि फार मंथमध्ये नवीन पोझिशन ओपन करायची. रोल ओव्हर वीकमध्ये म्हणजे एक्सपायरीच्या 1 आठवडा अगोदर ह्या गोष्टी कराव्या लागतात. इथं व्होलॅटिलिटी पण चांगली मिळते आणि जे एक्सपिरियन्स्ड ट्रेडर आहेत ते रोल ओव्हर चांगल्या पद्धतीने करू शकतात एक्सपायरीच्या 5 दिवस अगोदर. आता मित्रांनो, कमोडिटी मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. तर तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे मग ते कुठलेही असेल, एंजल वन असेल, झिरोदा असेल किंवा ICICI डायरेक्ट असेल, धन असेल, कुठलंही डीमॅट अकाउंट सुद्धा, प्रत्येक डीमॅट अकाउंटमध्ये कमोडिटी सेक्शन अवेलेबल आहे. त्या कमोडिटी सेक्शनमध्ये जावा, तिथून तुम्ही काय करू शकता, ट्रेडिंग करू शकता. सर्वात महत्त्वाचं, M6चे ट्रेडिंग हवर्स हे मार्केटपेक्षा वेगळे आहेत. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि त्यामुळे ते ट्रेडिंग टाळतात. पण मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत कमोडिटी मार्केट ओपन असतं. तिथं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्ही 9 ते 5 जॉब करणारे असाल, 6-7 नंतर जर फ्री होत असाल, संध्याकाळी 8 ते 10, 11 वाजेपर्यंत देखील तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये काम करू शकता. इंटरनॅशनल कमोडिटी मार्केट लंडन, न्यूयॉर्क हे रात्री ऍक्टिव्ह असतं. क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर यांच्या प्राइस इंटरनॅशनल मार्केटला फॉलो करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला काम करायचं असेल तर विशेषतः M6 वरती काम करणं गरजेचं आहे. M6 वर काम करत असताना देखील इथं स्पॉट प्राइस, फ्युचर प्राइस दोन्ही असते. आत्ताच्या क्षणी जर बघायचं झालं तर कमोडिटीची जी प्राइस तुमच्या समोर जी दिसते त्याला स्पॉट प्राइस म्हणतो आणि फ्युचर प्राइस म्हणजे काय, फ्युचर डेटला जे डिलिव्हरी द्यायची, कॉन्ट्रॅक्ट करायचं ते फ्युचर प्राइस असते. आता फ्युचर प्राइस ही नेहमी मित्रांनो स्पॉट प्राइसपेक्षा जास्त असते, कारण कॉस्ट ऑफ कॅरी, इंटरेस्ट रेट, स्टोरेज कॉस्ट असते. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं. मग कमोडिटी मार्केटमध्ये ऑर्डर कशी टाकू शकता, तर मित्रांनो सिंपल ऑर्डर टाकू शकता. मार्केट प्राइसनं पण ऑर्डर पडते नाही असं नाही, पण मार्केट प्राइसला थोडं स्लिपेजेस येऊ शकतं. शक्यतो कमोडिटीमध्ये काम करत असताना लिमिट ऑर्डर टाका, तुम्हाला त्याचा बेनिफिट डेफिनेटली मिळेल. आता मी मित्रांनो व्हिडिओच्या इम्पॉर्टंट पार्टकडे येतोय. कमोडिटी ट्रेडिंगसाठी इन्फॉर्मेशन एज खूप इम्पॉर्टंट असतं. योग्य वेळेवर माहिती जर मिळाली तर ट्रेड चांगला होतो. आता तुम्हाला जर गोल्डमध्ये काम करायचं असेल तर US डॉलर इंडेक्स, गोल्ड आणि डॉलर यांचं इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. डॉलर स्ट्रॉंग होतं तेव्हा गोल्ड वीक होतं, डॉलर वीक होतं तेव्हा गोल्ड स्ट्रॉंग होतं. आणि 2 नंबर जे आहे ना, US CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, अमेरिकेमध्ये इन्फ्लेशनचा डेटा जर जास्त असेल तर गोल्ड सेफ हेवन म्हणून पैसा येतो, तिथं प्राइस वाढतात. US फेडरल रिझर्व्ह बँकेनं जर इंटरेस्ट रेटचं डिसिजन घेणार असेल, रेट कट होणार असेल तर गोल्ड बुलिश होतं, रेट हाईक होणार असेल तर गोल्डच्या प्राइस बेरिश होतात. त्याचबरोबर जिओपॉलिटिकल टेन्शन, वॉर असेल, तणाव असेल, या ठिकाणी देखील गोल्डच्या किमती वाढतात. क्रूड ऑइलचा जर विचार केला तर इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन जे आहे ते वीकली बेसिसवर रिपोर्ट काढतं. त्यामध्ये वीकली पेट्रोलियम स्टेटसचे रिपोर्ट येतात. ते अमेरिकेमध्ये दर बुधवारी रात्री 8:30 वाजता येतात. इन्व्हेंटरी जर जास्त असेल तर क्रूड ऑइल बेरिश असतं, इन्व्हेंटरी कमी असेल तर क्रूड ऑइल बुलिश असतं. त्याचबरोबर ओपेक प्लसचं डिसिजन देखील इम्पॉर्टंट आहे. ओपेकनं जर ठरवलं प्रोडक्शन कट करायचं आहे किंवा इन्क्रीज करायचं, यामुळे देखील प्राइस मोठ्या प्रमाणात मूव्ह होतात. आणि चायनाची डिमांड किती हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे क्रूड ऑइलच्या प्राइसमध्ये. चायना हा जगातला सर्वात मोठा क्रूड ऑइलचा इम्पोर्टर आहे. सिल्वरसाठी जर बघायचं झालं तर सिल्वरसाठी तुम्ही काय बघू शकता, तर सिल्वर हे गोल्डला फॉलो करतं. पण त्याचबरोबर इंडस्ट्रियल डिमांड देखील इथं इम्पॉर्टंट असते. सोलार पॅनल, EV बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक्स यामधील डिमांड वाढली की सोलारचे स्ट्रॉंग मागणी येते, प्राइस वाढते. मग मित्रांनो, तुम्ही ह्यासाठी कुठल्या वेबसाईट वापरू शकता, M6 वापरू शकता, investing.comचं कॅलेंडर वापरू शकता, ट्रेडिंग व्ह्यूचे चार्ट वापरू शकता, EIA जे आहे ना त्याची माहिती बघू शकता. ह्या सर्व वेबसाईट जर वापरल्या तर तुम्हाला नक्की कमोडिटीमध्ये काम करण्यासाठी बेनिफिट होऊ शकतो.
मित्रांनो, तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल ना आणि कमोडिटीमध्ये काम करण्याचा विचार करत असाल तर स्टॉप लॉस लावून काम करणं खूप गरजेचं आहे. कारण कमोडिटीमध्ये मोमेंटम खूप फास्ट येतात. 15-20 मिनिटामध्ये कमोडिटी 2-3% इझिली मूव देऊ शकतात. जर स्टॉप लॉस नसेल तर तुमचं कंप्लीट अकाउंट इथं वाईप आउट होऊ शकतो. त्याचबरोबर पोझिशन साईज इम्पॉर्टंट आहे. कायम पोझिशन साईज सेम ठेवा. टोटल कॅपिटलच्या 2 ते 3% जास्त रिस्क घेऊ नका. एक्सपायरच्या अगोदर पोझिशन क्लोज करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक कॅलेंडरवर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या जर गोष्टी केल्या तर कमोडिटी मार्केटमध्ये देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. मित्रांनो, कमोडिटी मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, माझ्याकडून काही मदत लागत असेल, कशा पद्धतीने काम करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर कमेंट्स करा. मी त्या विषयावरती देखील व्हिडिओ बनवेल. लवकरच परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. मित्रांनो, तुम्हाला जर आपल्याकडे कमोडिटी शिकायचं असेल, कमोडिटी संदर्भात काही माहिती हवी असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपनिंगची लिंक आहे. अकाउंट ओपन करून घ्या किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तुम्हाला आपला पूर्ण सपोर्ट राहील कमोडिटी ट्रेडिंगसाठी. पूर्ण ट्रेनिंग वगैरे देखील आपल्याकडून उपलब्ध करून दिलं जाईल. धन्यवाद. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.